तेजसजी भोईर या. विष्णू गाताडे आलेत का? दापिवली तेजस भोईर यांचा सन्मान येथे करण्यात येईल. विष्णू गाताडे आणि विश्वासजी म्हात्रे. विश्वास म्हात्रे मला वाटते प्लेइंग 11 मध्ये आहेत. विलासजी पाटील उद्योजक, वावेकरची सगळी मंडळी, त्यानंतर दत्ता गाताडे, सर्वांचा सन्मान करण्यात येईल. दुसऱ्या मॅचकडे आपण वळणार आहोत. जाऊया दापिवली आणि खानावळे. पुढचा आवाज असेल पॅडी. धन्यवाद महागुरु. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण इथे या स्फूर्ती ट्रॉफीमध्ये स्वागत करू. व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतली दुसरी मॅच, पहिलं सामना आपण केवळ आणि वयाल असं पाहिलं तर वयाल संघाला इथं पराभूत व्हावं लागलेलं आहे. आणि वयाल संघ पहिल्या महाराष्ट्र दुसऱ्या वेटिंगमध्ये येत होते 17मध्ये. तब्बल 7-8 वाईट चेंडू टाकले, 3 वाईटचा चांगल्याच्या बॉन्ड्रास त्यांनी सोडलेल्या आहेत. मिसफील्ड बरीच झाली आणि त्याच्यामुळे तो सामना वयाल संघाला इथे गमावला लागलेला आहे. आणि इथे मात्र ह्या मैदानात या सामन्यामध्ये देखील दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ. एका बाजूला आपण फक्त ओवी एलियन अँड 24 इव्हेंट्स खानावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये वागेश्वरी दापिवली. एकला चेंडू ज्या दिवशी आपण असेल पंचने दोन्ही हात जमीन समांतर केल्यात. वाईटची इथे घोषणा झाली. इथे आमचे आशिष कुरंगळे आणि रजत कुरंगळे यांचंही स्वागत आहे. 2 रात्रींमध्ये आपण त्यांना इथे पाहतोय. या मॅचमध्ये भरपूर मदत करतायत. आपण पाहतोय पॅडी. कालच्या मॅच जबरदस्त झाल्या. पॅडी सगळ्या पाहुण्यांचं करूया स्वागत. दुसरी मॅच मैदानाच्या मधोमध बघतोय आपण दापिवली आणि त्यांच्याबरोबर पनवेल तालुक्यातील खानावळे. यावेळेस मात्र चांगला चेंडू, सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिलेला नितीन पाटील आणि अतुल बोटे. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना काल आपण पाहिलं असेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या लढती पाहायला मिळाल्या. आणि शेवटचा सामना महागुरुचं सर्वांना वाटत होतं का या ठिकाणी भारापाडा संघ सहजपणे तिथे कराटे संघाला पराभूत करेल. मात्र आश्चर्याचा धक्का या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर कराटे संघाने दिला आणि कराटे संघाने प्रथम फलंदाजी करत 3 षटकामध्ये तब्बल 54 धावा केल्या. 55 धावांचा एक मोठा टार्गेट. 11 चेंडूमध्ये 47 धावांची एक मोठी विनिंग आपण यश मोरे यांची पाहिली आहे. आणि खूप चांगली कमालीची फलंदाजी त्यांनी आपल्याला पाठे आपला एक चांगला सामना त्यांनी आपल्या संघाला जिंकून दिलेला आहे. ओमकार म्हात्रे इथे आले, त्यांचे स्वागत आपण करूया. ओवी एलियन अँड 24 इव्हेंट्स खानावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये वागेश्वरी दापिवली या 2 संघादरम्यान. आणि या चेंडूवरती मात्र ती फळा उद्ध्वस्त केलाय, फर्निचर डिस्ट्रॉय केलेला आहे. फलंदाज अतुल बोटे या चेंडूतील बाद पहिला हादरा मिळाला आहे. पहिला गडी गारद झालेला आहे. षटक आपण असेल अखिल लबडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. बघा दापोली संघाची आपण डेला कुठे एंट्री पाहिली नाही, कुठे नाईटला पाहिली नाही. कुठल्या डे नाईटमध्ये दीपक दादा हा संघ खेळला नाही आहे. आणि यामुळे धाडस घेतलेला मित्र म्हणून या ठिकाणी या स्मृती ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच हा संघ खेळतोय. मात्र या संघाला आपण शुभेच्छा देऊ. चांगला खेळ होईल अशी त्याच्याकडून आशा आपण व्यक्त करूया. मात्र 4 वर्षीय मॅच त्यांच्या विरोधात आपण पाहतोय खानावळे हा संघ. इथे चांगलासा चेंडू, मात्र तिथे पाहतोय सिंगल 1 धाव या चेंडूवरती प्राप्त झालेली आहे. आणि सिंगल धावसंख्याच्या बरोबर हलो का होईना एक फलंदाज बाद झाले. 3 धावा बघा मयूर धाव फलकावरती लागले. धाव पटलावरती जर आपण पाहिलं असेल 3 धावा इथे धाव फलकावरती 1 बाद 3. सर्व क्रीडाप्रेमींचा आपण इथे सहर्ष स्वागत करूया. स्वर्गीय मनीष एलेवन क्रिकेट संघ कांबे आयोजित मनीष स्फूर्ती स्वर्गीय आपण मनीष स्फूर्ती ट्रॉफी मोरिया ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा. मात्र या चेंडूवरती नितीन पाटील एक चांगला क्लास आपण इथं पाहिलेला आहे. आणि इथे अक्षय पाटील या चेंडूवरती टोकतोय तो चौकार. धन्यवाद भाऊ ठोपरे. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगल्या ऑपरेटिंग आपल्या माध्यमातून होते. आपलं हे स्वागत आहे. खूप चांगली स्पर्धा आपण पाहिली सारी. इथे मात्र आता मयूर
पाटील आम्हाला सांगतात की या स्पर्धेचा 50वा चौकार इथे फलंदाज अक्षय पाटील यांच्या बॅटमधून आलेला आहे. 7 धावा लागल्या धावफलकावरती. या चेंडूवरती 11 रन केल्याचा प्रयत्न केला तर नटराज साईला फटका खेळायचा होता, सजवायचा होता आणि ते पहिला षटक जे आपण पाहिलं असेल अखिल लबडे यांच्या पहिल्या षटकाची समाप्ती इथे झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद झाला, 7 धावा लागले धावफलकावरती. हार पचवली नाहीये. अजूनही या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर मैदान त्यांनी सोडले नाहीये. हडलक वॉयल टीम आपण इथे आलात या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. मात्र अपेक्षा नव्हती जिथे 7-8 वाईट चेंडू जिथे आल्या, ज्या अतिरेकच्या धावा कुठे रोखल्या गेल्या असत्या, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर एक चांगली मॅच झाली असती. मात्र नशिबाची साथ नव्हती. हडलक टीम यंगस्टर आदित्य 11 वयाल आणि इथे या दोन संघादरम्यान आपण पाहतो एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दापिवली तर दुसऱ्या बाजूला ओवी 11 24 इव्हेंट्स खानावळे. शुभेच्छा आपण दोन्ही संघांचे व्यासपीठाचे सर्व मान्यवर या सामन्यात आणण्यात सर्वांचं स्वागत असेल. प्रकाश खातकरी पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा टाकत असताना इथे मात्र एज लागलेली आहे. हलकीशी एज लागून एक धाव या चेंडू झाली. सिंगल आणि सिंगल धावसंख्याच्या बरोबर 8 धावा लागले धावफलकावरती. दाबिवली संघाला इथे धावा मोहीर पाटील जमवाव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. कारण का 4 ओव्हरच्या ह्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं असताना पहिल्यांदा हा संघ नाईट स्पर्धेमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि या स्पर्धेचं एक आकर्षण असेल मॅन ऑफ द सिरीजसाठी बघा दीपक दादा एक गादत बैल ठेवणार 2 एक विशेष आकर्षण आहे. आणि पहिल्यांदाच या ठिकाणी मात्र या चेंडूवरती एक चांगला क्लास सावला पाहायला मिळाला. फलंदाजाच्या बॅटवरती चौकार इथे आलेला आहे. जे त्या बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचा सुद्धा खूप हाऊस आहे आणि त्यांचा देखील सिरस कधी लक्ष मात्र चांगलं त्यांना केंद्रित करायला लागेल. मोहीर पाटील चांगला खेळ झाला तर नक्कीच या रेसमध्ये सुद्धा त्यांची वर्णी लागेल. मात्र पाहूया आपल्या संघाला चांगलं यश प्राप्त होऊ द्या अशी आपण त्यांना शुभेच्छा देवा. चौकार मात्र इथे आलेला आहे आणि 12 धावा लागले धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालेला आहे. नंतरची मॅच विनर असे असेल. एका बाजूला आत्ताच आपण पाहिलं असेल केवळे संघाने वॉयल संघाला पराभूत केलेला आहे आणि त्याच्या याच्यामध्ये जो सामना जिंकेल त्यांची मॅच असेल ते केवळ्या संघाबरोबर. गोलंदाज झालेले आहेत आकाश कातकरी. मात्र या चेंडूत अक्षय मात्र या ठिकाणी जबरदस्त हा फटका नटरा साईला फटका सजवलेला आहे. षटकार 6 धावा. मास्तरचा भाऊ ठोंबऱ्याला सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. आज मात्र पूर्ण सेटअप त्यांचा तिने लावण्यात आलेला आहे आणि चांगली चांगली गीते त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार. मात्र जशी जशी आता रात्र होईल तशी त्यांच्या ते ठेवणीतली गीतं आपल्या समोर सादर होतील. भाऊ ठोंबरे यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. आता इथे अक्षय पाटील जो फलंदाज आहे दापोली संघाचा यांनी मात्र आता पूर्णपणे आपण पाहिलं असेल चांगला स्वरूप त्याला गवसलेला आहे. चांगले फटके त्याच्या बॅटच्या पायाने आपण पाहिलं असेल. इथे मात्र आकाश कातकरीचा जो चेंडू होता त्या गतीचा वापर करत असताना प्रॉपर टायमिंग तिथे आपण पाहिला आणि षटकार त्यांच्या बॅटच्या साईडने तिथे 6 चेंडूमध्ये आतापर्यंत वैयक्तिक 15 धावसंख्या होती आणि संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 18 अंक होती. हा देखील चांगलासा चेंडू गॅप सिलेक्शन चांगला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातो. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातो आणि 2 धावा. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे झालेला आहे आणि 3 धावा देखील रेफर केलेल्या. बघूया 2 धावा कंप्लीट झाले. तिसरा प्रयत्न करत असताना आता ऑफिशियल पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाची मदत इथं घेतलेली आहे. खूप चांगली स्पर्धा आयोजकांचा जर आपण पाहिलं तर हा वर्ष पहिलं आहे
पहिल्या वर्षामध्ये खूप चांगला त्यांचं आयोजन आज आपण पाहतोय. आणि सगळी यंग ब्रिगेड आहे आणि त्यांचा देखील आपण पहिला असेल अट्टहास होता, हा संकल्प त्यांचा होता. आणि ही स्पर्धा आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहत असतोय ना. सर्वांचं इथे सहर्ष स्वागत करूया. रोहित कोंडिलकर आणि अक्षय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वाघेश्वरी दापोली संघाकडून. विष्णू भगत दापोलीचे आमचे नेहमीच आपण पाहिलं असेल सपोर्ट करण्यासाठी येत असतात. आणि आमचे नितीन गाताडे देखील आपण चांगले गुणलेखक तेही संघाला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत. आता सर्वांच्या नजरा इथे आता स्क्रीनकडे दीपक दादा लागलेले आहेत. इथे निर्णय काय येतोय? पॅडी दापोलीचे एक जुने बॉलर्स आहेत आपले दत्ता गाताडे ते पण या ठिकाणी आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या. चला दत्ता गाताडे आपण देखील इथे व्यासपीठात आपलं स्वागत. तीन त्या ठिकाणी आलेलं मात्र त्या 24च्या टीमला सुद्धा या ठिकाणी आता आउट आहे. फलंदाज बाद टोकेची गंठा इथे वाजलेली आहे. फलंदाज मात्र इथे रोहित कोंडिलकरांना परतावं लागेल. टोक डीजे. थँक्यू. प्रथमेश पोरे काल त्यांचा आवाज आपण इथे या स्पर्धेमध्ये ऐकलेला आहे आणि ते ऑनलाईन मॅच पाहताना त्यांनी वावेकर संघाला शुभेच्छा दिल्या आणि दापोली संघाला देखील शुभेच्छा त्यांच्या मधून आलेल्या आहेत. धन्यवाद प्रथमेश पोरे. आणि इथे अक्षय पाटील जो मैदानाच्या आतमध्ये लढतोय, चांगला संघर्ष करतोय. 7 चेंडूमध्ये 17 धावा त्यांनी इथे आपल्या संघासाठी जमवले आहेत. 2 षटकं या ठिकाणी आपण दुसरा षटक मार्गस्थ आहे. 20 धावा लागले ते धाव फलकावरती. वैभव मस्कर नवीन फलंदाज आनंद कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडूवरती आपण पहिल्यास एक सिंगल धाव कंप्लीट केली, समाधान मांडलेला. आणि त्यांनी विचार केला तर अक्षय पाटीलला स्ट्राईकवरती येणं खूप गरजेचं आहे. ज्या अक्षयनं मात्र चौकार षटकाची आतिषबाजी केली. एक षटकार देखील त्यांचा आपण पाहिलेला आहे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आणि आकाश कातकरी आणि इथे मात्र हा चांगला असा चेंडू हलक्या हाताने आपण पहिले असेल या चेंडूला स्टेअर केलेला आहे. एक धाव मात्र सिंगलने आता चेंडूवरती मिळाली आहे. आणि षटक क्रमांक बघा भाऊ टोमरे 2 षटकं संपली. 11च्या सरासरीने 22 धावा. 2 षटकं संपली, 2 फलंदाज बाजूला 22 धावा. दीपक दादा इथे लागले धावफल कधी. षटकामध्ये 22 धावा लागले धाव फक्त. आता तिसरं षटक इथे खानाला संघाकडून जे संघाचे टीम कॅप्टन आहेत आणि यश लवडे या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरसाठी आलेले आहेत. वासुलीच्या मैदानात देखील यशने चांगली गोलंदाजी केली होती. आम्ही पाहिली होती त्यांची गोलंदाजी. मात्र ह्या मॅचमध्ये आता पाहूया. इथे चांगलासा चेंडू वेळ गणपतीचा चेंडू त्याच्यावरती क्लिअर प्रहार. स्टेट डाईटचा हा फटका लोंगाडमध्ये चेंडू जातो. एकदा धावून पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे धोक्याची घंटा वाजलेली आहे. पंचांनी बोट आकाशाकडे उंच केलेलं आहे. आणि वैभव बॅक टू द पॅव्हिलियन. भाऊ ठोंबरे रोहन लबडे यांचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी सुद्धा अचूक तिथे झालेली आहे. आणि खूप चांगली या ठिकाणी आपण पाहिले असेल गोलंदाजीने कमबॅक केलेला आहे.
आणि या षटकामध्ये आपण पाहिलं असेल रनआउटच्या साह्यानं का होईना मात्र एक विकेट प्राप्त झाले. तिसरा हादरा इथे मिळाले. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. विश्वास मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. इथे आता मध्यवळण जास्तीत जास्त स्ट्राईक आता अक्षय पाटील यांना देणं खूप गरजेचं असेल. कारण जो अक्षय सट झालेला फलंदाज सलामी आलेला आहे. ज्यांनी 9 चेंडू फेस केलेले आहेत, 9 चेंडूवर सामना केला. 19 वैयक्तिक धावसंख्येतील फलंदाज अक्षय पाटील फलंदाजी करत असताना हेच लबडे क्षेत्ररक्षणामध्ये कुठलाच बदल नाही आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवण्यात आलेलं आहे. आणि सर्व प्रेक्षकांचं देखील आपण इथे भाऊ डोबरे स्वागत करूया. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. एज लागलेली एक धाव तो मात्र या चेंडूवरती सिंगलचा प्रयत्न केला जातोय आणि ती प्राप्त झालेली आहे 24. आणि 24 इव्हेंट्स आणि ओवीच्या नावानं संघ खेळतोय तो खानावळे. ओवी 11-24 इव्हेंट्स आणि त्यांच्या विरोधात वाघेश्वरी दापोली. वाघेश्वरी आईसुद्धा आपण पाहिलं असेल जागृत देवस्थान आहे तो दापोली गावचा आणि त्यांच्याच नावानं हा संघ खेळतोय. जिथे आपण पाहिले असेल 24 धावा लागल्या धावपैकी 3 फलंदाज बाद झालेत. आज मात्र असं वाटतं विकेटवरती धावा कमी येत आहेत. कारण काल आपण पाहिले ना आणि इथे मात्र चांगला असा फटका आपण पाहतोय. विश्वास मात्रांच्या बॅटमधून या चेंडूला दिशा दिलेली आहे आणि चौक करायला 4 धावा. पण वाकणार नाहीये. त्यात विश्वास मात्र पडल्या तरी जुना जाणता हा खेळाडू आहे. एक्सप्रेस बराच आहे त्यांच्या मात्र ह्या चेंडूवरती लाऊड अपील उत्साह कमी. मात्र वावेकर आपण पाहिलं दापोली संघाला जर का आपण पाहिलं असताना मयूर पाटील तर पाठीराख्यांची कमी नाही आहे. खूप मोठ्या संख्येनं दीपक दादा पाठीराखे इथे आले संघाला सपोर्ट करा. आता विजय जर मिळाला ना तर या ठिकाणी विजय गगनात मावणार नाही आहे. मात्र आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. इथे मात्र चौकारानंतर एक डॉट बॉल आलेला आहे. 28 धावा धाव फलकावरती एज लागलेली आहे. मुलांना यष्टीरक्षक हे काय घडलं इथे काय घडलंय मात्र पाहूया. पंचाने मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. आऊट दिले ना सॉफ्ट सिग्नल त्यांचं इथे आऊट देण्यात आलेलं आहे. मात्र पाहूया त्या तिसऱ्या पंचाची मदत इथे मागण्यात आलेली आहे. हायकमांडकडे आता हा निर्णय देण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आलेली आहे. आणि दुसऱ्यांदा घडलेले बघा भाऊ डोंबरे या मॅचमध्ये या विनिंगमध्ये. चला फलंदाज विश्वास दादा आपल्याला पारताना लागेल. ग्रेक कोल्यांचं आपण पहिलं श्रद्धास्थान म्हणून आपण पाहतो कारलेची एकविराई देवीदादाचा यावर्षी चांगली मजा आलेली आहे. एकविराई आईच्या पालखीला सोहल्याला आपण पाहिलं असेल पनवेल कोलीवाड्याचा जो मान बरेचसेच भाविक भक्त तिथे आईच्या दर्शनासाठी गेले होते. आणि मागच्या वर्षी सुद्धा आपण पाहिलं असताना तिथं मधमाशा सुद्धा बराच तिथं माहोल निर्माण झाला होता. आणि ह्या वर्षी मात्र वेगळाच तिथे माहोल निर्माण झाला. म्हणजे आई जी श्रद्धास्थान आहे तो श्रद्धास्थान तिथे भेट देण्यासाठी आपले बरेचसे भक्तगण ज्या आईच्या भेटीला जात असतात. कारलेची एक विराई इथे मात्र शरीरापासून दूर टाकला. हा चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा. आणि मयूर पाटील आमचे गुणलेखक सांगतात महागुरू का किमान 40-45 धावा जरी झाल्या ना तरी मात्र या मॅचमध्ये खूप चांगला संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे 29 धावा लागली धाव फलकावरती. अजून एक षटक बाकी असं शेवटचा तिसरं षटक मार्गस्थ आहे. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण होतो यश लबडे जे गोलंदाजी करत असताना चांगला चेंडू जास्त पुन्हा एकदा वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी. बॅक टू बॅक हा दुसरा वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. आणि 30 धावा लागले त्या धाव फलकावरती. आणि या स्पर्धेतले आतापर्यंत 45 वाईट चेंडू या स्पर्धेमध्ये नोंद झालेली आहे मयूर पाटील यांच्याकडून.
हा चांगला सेफ प्लॅन झालेला आहे. आता अक्षय तुमच्याकडे स्ट्राईक ठेवा, कारण का धावा आपल्या बॅटच्या साईडनं चांगले आलेले आहेत. आणि षटक क्रमांक 30 समाप्त झाला. चला अक्षयानं बॅट ठेवा. पाणी पाणी स्क्वॉडमधून आपण बॅट घेऊन जा. पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. 31 धावा भाऊ डोंबरे धाव फलकावरती लागलेले आहेत. आदरणीय खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय देविदासजी म्हात्रे, त्यानंतर एडीमेस्सो कंपनीचे मॅनेजर आदरणीय आमचे गोपालजी सुरवसे, विनायकजी डवळे आणि आनंद चव्हाण करता आज त्यांनी या दुसऱ्या रात्रीमध्ये स्वर्गीय मनीष स्मृती चषकाला भेट दिलेली आहे. त्यांचं स्वागत आहे. 2 दिवसामध्ये अजून पुन्हा एकदा ते आपल्याला दिसतील आणि त्यांचं स्वागत. हॅलो, नक्कीच महागुरु त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. सरचे स्वागत आपण त्यांचं करूया. दादा आपण आलात या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेऊन इथे आपण या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. तर आयोजकांच्या वतीने या मनीष स्मृती ट्रॉफीमध्ये आपल्या मनापासून मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. मात्र इथे 31 धावा लागले धावफलकावरती. शेवटचा स्लॉकवरचा हा षटक, हाणामारीचा हा षटक सोहम कातकरीच्या हातामध्ये देण्यात आलेले. रनअप तर आपण सोहमचा खूप लांब लचक रनअप त्याचा पाय या चेंडूवरती फटका पासला तर तो चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण इथे खूप चांगलं झाले. आणखीन एक फलंदाज पास झाले दापोली संघाचा दर्शन पवार. तमाम क्रीडाप्रेमींचा आपण या स्वर्गीय मनीष स्फूर्ती ट्रॉफीमध्ये सरसे स्वागत करूया. खूप चांगली ही स्पर्धा. आज दुसऱ्या रात्रीमध्ये आहोत, दुसरी रजनी या स्पर्धेतली. आणि इथे आपण पाहिलं असेल 4थ्या षटकात सुरुवात चांगली झालेली आहे. आणि 4थ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती खूप चांगली मात्र या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. हा चेंडू, या चेंडूवरती देखील फटका पासला जातोय आणि अक्षय प्रतीक्षा करतोय माझ्या वाट्याला किती आता चेंडू येतील. मात्र इथे 2 चेंडूमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. धन्यवाद भाऊजी डोंबरे. विकेटवरती विकेट मात्र इथं बाद झाले. 6 फलंदाज 31 धावा लागले धावफलकावरती. बंटी आमची या ठिकाणी कुरोशी साबणाचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. आणि अक्षयसाठी जर पारितोषिक लावण्या अगोदर त्याला मात्र साईकच अजून मिळत नाही, ते प्रतीक्षा करतात आणि त्याचंही आपण इथं स्वागत करूया. आणि हॅट्रिकवरती गोलंदाज आणि विकेट हॅट्रिकची संधी होती. मात्र अक्षयला तेच हवं होतं. बराच वेळ ना साईकवरती उभे होते आणि ज्यावेळेस दापोली संघाच्या फलंदाजा हा विचार करला होता का जो सट झालेला फलंदाज, सलामी आलेला जो फलंदाज आहे जो अक्षय पाटील, त्यांनी खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. आणि या चेंडूवरती एक सिंगल धाव आलेली आहे. 32 धावा लागल्या धावफलकावरती. वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 20 धावसंख्या ते अक्षय पाटील फलंदाजी करतोय. तर सनी चव्हाण यांच्या बॅटमधून 1 धाव इथे आलेली आहे. 32 धावा धावफलकावरती. सोहम कातकरी चांगली गोलंदाजी करतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. आणि बराच वेळ झाला आपण पाहिलं जसा या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी. आणि इथे मात्र फटका पासला जातोय. सेफ प्लॅन्ट, कोणी क्षेत्ररक्षण इथे पोहोचत नाही आहेत. सेफ प्लॅन्ट इथे झालेले आहे. सिंगलला डबलमध्ये इथे कन्व्हर्ट केलेलं. कदाचित या चेंडूवरती झेल व्हायचं होतं,
मात्र जिथे फायदा व्हायचा होता कानवले संघाचा तिथे मात्र तोटा झालेला आहे आणि 2 धावा या चेंडूत मिळाल्या आहेत आणि नशिबाची सुद्धा बघा साथ मिळाली आहे ते अक्षय या फलंदाजाला 34 धावा लागल्या धाव फलकावरती. अक्षय आपल्या बॅटचा आता कीस घेतलेला मात्र पाहूया एखादा मोठा फटका एखादा चौकार एखादा षटकार येणे तर गरजेचा मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न सफल झाले होते आणि त्याही पेक्षा सोहम कातकरे अतिशय हुशार चाणक्य गोलंदाज आहे. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि इथे डॉट बॉल आले आहे. आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे या पहिल्या इनिंगमधील आणि टार्गेट सेट करणं हा शेवटचा चेंडू असेल. चौकार जर आला तर 38, षटकार आला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. किमान 40-42 पर्यंत संघ गेला पाहिजे. ज्या अक्षयने मात्र 22 धावा केल्या त्याच्याकडून अपेक्षा आहे. आणि हा देखील चेंडू मात्र आपण पाहिला असेल खोला टाकला चेंडू जडमेंट आली ती गेंद आणि पंचांचा लेग बाईचा इशारा. पहिलं सत्र इथं या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये 35 धावा जमवल्या फलंदाजी करायचा आणि विजयासाठी आता गरज असेल ती 36 धावसंख्येची. झाले त्यांचं देखील आपण या स्फूर्ती ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करूया. दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूया की आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं. आदरणीय नयनजी म्हात्रे आणि समाधान म्हात्रे एक चांगले क्रिकेटर आणि त्यांनी सुद्धा आपण पाहिलं असेल या संघासाठी खूप सारं बरंच योगदान दिलेलं आहे. ते समाधान म्हात्रे मुन्ना आणि आदरणीय आमचे नयन म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झाले. खरं तर स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे संघाला नेहमीच सपोर्ट करत असतात. कुठेही कांबे संघ मनीष 11 खेळत असेल तर त्यांच्या शुभेच्छा असतात, बक्षीस वगैरे लावत असतात आणि त्यांचं आगमन इथे झालेले समाधान म्हात्रे आणि नयन म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या टुर्नामेंटमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये हार्दिक स्वागत करत आहोत. नक्कीच मुन्ना दादा आलेले आहेत त्यांच्यासाठी मात्र फटाक्याची अतिशय सुद्धा नयन दादा तुमच्यासाठी झालेली आहे. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये आता मुन्ना दादा जास्त तिकडे असतात बैलगाडा शर्यतीमध्ये आणि आता क्रिकेट कापचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा आदत 2 बैल आपण ठेवलेले झालेले आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. टोटल 35 झाले, 36 धावसंख्या त्याची गरज आहे ती या मॅचमध्ये ओव्ही 11-24 इव्हेंट्स खानावले संघाला या मॅचच्या द्वितीय सत्रामध्ये 24 चेंडूमध्ये 36. पहिलं सत्र इथे समाप्त झालेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाज अक्षय याने मात्र खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. अक्षयने तब्बल 23 धावा केलेल्या आहेत आणि त्यांच्या 23 धावसंख्येच्या जोरावरती संघाच्या टोटल 35 धावा झालेल्या आहेत. आणि याच्यानंतर मॅच असेल विनर याच्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांची मॅच केवळ संघाबरोबर इथे खेळवली जाणार आहे. आज देखील चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये सुद्धा खूप चांगल्या मॅचेस इथे आपण पाहिलेल्या आहेत. इथे आम्ही विनंती करतोय आदरणीय आमचे समाधान म्हात्रे मुन्ना यांचा सन्मान इथे करण्यात येईल. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे याच्या वतीने आयोजित या टुर्नामेंटमध्ये आपण स्वर्गीय मनीष स्मृती चषक 2026 मध्ये मी या समाधान म्हात्रे यांना विनंती करतोय आपलं स्वागत इथे करण्यात येईल. मी विनंती करतोय. विजयासाठी गरज 36 धावसंख्येची
आणि डीजेच्या माध्यमातून सुद्धा चांगला असा संकेत आपण पाहिले सर. आणि हा काबा आणि हा परिसर समाधान म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. सगळेच आवडीने त्यांना मुन्ना. खरं तर समाधान कोण ओळखणार पण नाही. देवेश म्हात्रे त्यांचा सन्मान करतात. त्यानंतर मी नयनजी म्हात्रे यांना विनंती करतोय. नयन म्हात्रे करतात ते पण एक कामेश संघाचे कॅप्टन, कीपर, क्रिकेटची फार आवड नयन म्हात्रे आणि त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. नयनजी म्हात्रे यांचा सन्मान. सगळे आमची वावेघरची सगळी मंडळी, दापिवली दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. दापिवली टीमला गावाची मॅच बघायलाच खरं तर मजा येते. दीपकजी बर्वी, विलासजी माळी, सगळे आमचे उद्योजक सदस्य इथे, विश्वासजी म्हात्रे, तेजस भोईर सगळी मंडळी आपण पाहतोय. या मॅचचा आनंद घेत आहेत. इथे नयन म्हात्रे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. ते पण चांगले निवेदक पण आहेत त्या नयन म्हात्रे आणि एक चांगले क्रिकेटर आहेत. त्यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय दापिवली आणि मयुरेश म्हात्रे यांना विनंती आहे. आपला स्टेजवर त्यांना विनंती आहे मयुरेश म्हात्रे यांना की आपण व्यासपीठावर या. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. कोणीच म्हणणार नाही पॅडी की हे पहिलेच आयोजन आहे. अतिशय खरं अंडर 90चे सगळे खेळाडू आहेत आणि त्यांनी केलेलं हे आयोजन आपण पाहतोय. आणि सगळ्या मोठ्या मंडळींनी त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. आणि ही दुसरी रात्र आपण पाहतोय. जाऊया मॅचकडे, दुसऱ्या सत्राकडे. एका बाजूला दापिवली तर एका बाजूला खानावळे. दोन्ही पनवेल तालुक्यातील संघ आहेत. खरं तर रसायनीला टच आहेत पण तालुका फक्त पनवेल आहे. आता 24 चेंडूमध्ये 36 धावसंख्येचे महागुरू गरज असणारे. पहिला षटक किती आहे? देवेश मस्करच्या हातामध्ये पहिला चेंडू इथे आपण पाहिला असेल तर डॉट बॉल आली आहे. सुरुवात चांगली झालेली आहे ती वागेश्वरी दापोली संघाची. तरी धावा तेवढ्या थोड्या 2 षटकामध्ये 22 होत्या. नंतरच्या 2 षटकामध्ये कमी आल्यात. 35 झाल्यात ना? 35 टोटल. 36 करायचे आहेत ना? 36 ची गरज सांगतायत दीपक बर्वी. बॉलर्स चांगले आहेत आमचे पण इथे मात्र काय झालं बघूया. चौकार. षटकामध्ये यश लबडेने धावा खर्च केले होते फक्त आणि फक्त 9 धावा. आणि फलंदाजी करत असताना सुद्धा त्याच्या बॅटरीसाठी एक चौकार आलेला आहे. हा देखील मात्र या चेंडूवरती एक चांगला आक्रमण केलेलं स्टँड डिनर चेंडूला फेकून दिलं सीमा रेषेच्या बाहेर चौकारानंतर. ज्यानं सुरुवात पहिल्या चेंडूत चांगली केली आहे त्याच देवेशवरती आता अटॅक केलेलं आहे, आक्रमण केलेलं आहे यश लबडे यांच्या माध्यमातून. 1 चौकार 1 षटकार वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 10 धावा आणि इथे 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली धडाकेबाज झालेली आहे. ते ओव्ही 11-24 इव्हेंट्स खानावले या संघाची. देवेश मस्करला आता काहीतरी चमत्कार करायला लागेल. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आधीच धावा कमी आहेत आणि इथे मात्र या चेंडूवरती मोठा आक्रमण पुन्हा एकदा झालेला आहे. स्ट्रेट डाईव्ह 20 मध्ये यश यांच्या बॅटमधून दुसरा षटकार. इथे आता मात्र आपण पाहिले असेल आतेशबाजी झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती रिस्पेक्ट दिला, सन्मान केला गोलंदाजाचा आणि त्याच्यानंतर यश लबडे जो सलग आता 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 16 धावसंख्येची फलंदाजी करतोय आणि संघाची देखील 16 धावा. हा देखील हा चांगलासा चेंडू मात्र पाहूया. इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण तिथे पोहोचू शकले नाही. प्रयत्न चांगले झालेले आहेत मात्र कदाचित ही झेल पकडली. इथे विकासजी पारंगे जे जिल्हा परिषद वॉर्डचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि एका बाजूला दशरथजी जांभळे
आणि अमर कुरंगळे या मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. आपल्या या मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीने आयोजित मनीष स्मृती चषकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विकासजी पारंगे, दशरथजी जांभळे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. मान्यवरांचं आपण स्वागत करतो. आता 19 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. हा देखील चांगला असा चेंडू ऑन साईडमध्ये चेंडू जातोय लॉंगआउटमध्ये. तिथे एकच धाव या चेंडू सिंगल आली आहे. आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली धुव्वाधार सुरुवात झालेली आहे. ती खानावले संघाची 18 धावा बिनबाद. आणि खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी देवेश याच्यावरती केलेलं आक्रमण. मात्र अजूनही विजयासाठी गरज आहे ते 18 चेंडूमध्ये 18 धावसंख्याची. मात्र इथून आता तुम्हाला अक्षय चांगली गोलंदाजी करायला लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल, जास्तीत जास्त विकेट या मॅचमध्ये आता संघर्ष करण्यास भाग पडणार आहे त्या द्वितीय सत्रामध्ये दापोली संघाला. मात्र पाहूया पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी चांगली सुरुवात झाली 18 धावसंख्याची. आता इथून एक चांगला षटक तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. कमी धावसंख्येचं आता इथे दीपक दादा एक षटक येणं खूप गरजेचं असेल. दीपक षट बरवी आणि आपण पाहतोय हॅलो सामन्याचा आनंद घेत असताना दशरथजी जांभळे आणि विकासजी पारंगे साहेबांचा देखील आपण इथे सरचे स्वागत करू. व्यासपीठात या स्फूर्ती ट्रॉफीमध्ये आपलं देखील आम्ही सरचे स्वागत करत आहोत. 18 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजून संपली नाही आहे. मॅच सामना कोणी जिंकला नाही आहे, कोणी हारला नाही आहे. आता इथून आता जर चांगली गोलंदाजी झाली किंवा 1-2 विकेट्स आल्या तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पकड मजबूत करण्याची संधी मिळेल. ती वागेश्वरी दापोली संघाला. मात्र गोलंदाज आले रोशन पवार. पाहूया रोशन पवार पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. प्रशांतचा हा पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळला जातो. एक धाव या चेंडूवरती आलेली आहे. सिंगल पेक्षा जास्त कुठलं काय धावा पाहायला मिळत नाहीयेत. आणि एका सिंगल धावसंख्येच्या बरोबर 19 धावा लागल्या धावफलकाची. 17 चेंडू 17 धावसंख्येची गरज. रोशन पवार पहिल्या चेंडूची सुरुवात चांगली करून दिलेली आहे. दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतो यश लबडे तर दुसऱ्या बाजूला सोहम कातकरी. त्या सोहमने आतापर्यंत 2 धावा जमवल्या. 2 चेंडूचा सामना केलाय. आणि यश लबडे खेळतात 5 चेंडूमध्ये 17 धावसंख्येवरती. ऑन स्ट्राईकवरती असतील त्याला यश लबडे टीम कॅप्टन संघाचे कर्णधार आहेत. स्लोअरचा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाला. व्हेरिएशन या चेंडू खूप चांगला झालेला आहे. डॉट बॉलची झाली समाप्ती. आणि रोशन पवारला आता अशीच गोलंदाजी करायला लागेल. ज्यावेळेस आपण पाहिलं सर जेवढं तुम्ही पेसमध्ये किंवा जेवढं तुम्ही फास्टर गोलंदाजी करा ना त्याच्यावरती असे मोठे फटके आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलेले आहेत. आता इथे चांगली गोलंदाजी करत असतात. रोहन बॅक टू द बॉलर फॉलो थ्रोमध्ये इथे मात्र चांगली अशी गोलंदाजी. आणि आता मग जर आपण जर पाहिलं असताना दीपक दादा आता गोलंदाजी चांगली होती आहे. कमबॅक करतो हा गोलंदाज. जिथे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण झालं इथे आता सिंगल डबलला प्राधान्य देत असताना इथे मात्र पहिल्या चेंडूत 1 धाव आलेली आहे. आता समीकरण येऊन पोहोचलेले आहे. 17 धावसंख्येची गरज आहे. 15 चेंडू आता शिल्लक असतील. 15 चेंडू 17 धावसंख्येची गरज. रोशन यांचा हा चेंडू मात्र पाहूया फटका पासला जातोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली दर्शन ज्यांनी मात्र आता दर्शन चांगला दिलेला आहे. आणि दर्शन पवार यांनी टिपला हा झेल. आणि महागुरू आपण उल्लेख तोच करत होतो का या षटकामध्ये 1-2 विकेट जास्तीत जास्त डॉट बॉल आणि तशीच गोलंदाजी आता घडते ते मैदानाच्या आत रोशन पवार यांच्याकडून. आता रंगात 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 ही मॅच या फिल्डरनी घेतली या धन्यवाद धन्यवाद भाऊ ढोबरे. खूप चांगलं गीत आपण संदेश पाटील कडून प्रत्येक 6ला 1000 रुपये. बघा या ठिकाणी रोहन शेट्टी इथे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि 24 इव्हेंटचे आमचे मालक प्रोप्रायटर संदेश शेट यांच्या माध्यमातून तब्बल प्रत्येक शेतकऱ्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज लो लबड्यासाठी यांच्यासाठी लावण्यात आलेले आहे. मात्र पाहूया इथे मात्र चांगली मोठी विकेट प्राप्त केलेली आहे जी आपण पाहिलं असेल. यश लबडे चांगली कामगिरी करत होता. एक मोठ्या धावसंख्येने आपल्या संघासाठी जमवल्या होत्या जिथे 14 चेंडू आणि गरज आहे 17 धावसंख्येची.
आता रंगात मॅच आलेली आहे, खूप चांगली मॅच. पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालेलं आहे आणि इथे रोशन पवार मात्र कमबॅक करून देतो तो वागेश्वरी दापोली संघाला. आणि इथे रोहन शेठ आलेल्या मैदानामध्ये आपण पाहिलं असेल बरसलेत आणि या चेंडूवरती जसं त्याच्यावर पारितोषिक षटकारासाठी 1000 रुपये लावलं होतं आणि पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. नक्कीच भाऊ ठोबरे आता एक एक आपल्या ठेवणीतले आठवणीतले गीतं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. विश्वाची माळी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं तो आपण सरचे स्वागत करूया. मागरू विश्वाची माळी साहेबांचं देखील इथे आपण सरचे स्वागत करूया. मात्र इथे आता समीकरण बघा, 2 षटकं संपली, 2 षटकामध्ये 27 धावा, 1 विकेट आणि इथे आता 9 धावसंख्येचे कडे 12 चेंडू. पॅडी इथे मी अंकुश गोंधळे आणि संतोष कोरंगळे यांना विनंती करतोय व्यासपीठावर येण्याची आणि 24 लाईव्हचे प्रोप्रायटर आमचे जे संदेशजी पाटील आणि चांबो यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. मला वाटते आज बोर्लेचे टीमची मॅच पण आहे, तर त्यांना विनंती आहे संदेशजी पाटील आणि आमचे चांबो यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. विश्वासजी माळी एक लेजेंड क्रिकेटर आणि त्यांचंही इथे आगमन झालं आहे, त्यांचंही स्वागत. आदरणीय आमचे रवी म्हात्रे यांचंही स्वागत. हा सेफ आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी प्रोटेक्शन चांगलं झालेलं आहे आणि इथे आता मात्र 9 धावसंख्येचे कडे 12 चेंडूमध्ये 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. आता एखादी चमत्कारिक गोलंदाजी या मॅचमध्ये वागेश्वरी दापोली संघाला मात्र या मॅचमध्ये एक चांगली पकड मजबूत करून देतील. जिथे आपण पाहिलं असेल रोहन लबडे यांच्या आपण पाहिलं असेल प्रत्येक षटकारासाठी संदेशदादा पाटील जे 24 इव्हेंटचे स्वतः मालक त्यांच्या माध्यमातून षटकारसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्यासाठी लावण्यात आलेलं आहे. ते या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं आपण स्वागत करू. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठात यावं. पॅडी खरं तर टायमिंगला बक्षीस लावला आणि लगेच षटकार मारला. रोहन लबडे खरं तर रोहन आणि यश हे दोन्ही आमचे मोहन शेठ लबडे यांचे चिरंजीव आहेत. भरत बर्वी देखील चांगले गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. मात्र या चेंडू होती काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आणि इथे असं वाटत होतं या चेंडू होती का जेल पकडला असता तर कदाचित या ठिकाणी मॅचमध्ये मजा आली असती. मात्र जेल सुटलेला आहे. 29 धावा लागल्या धावफलकात, 7 धावसंख्येची आता गरज आहे. 11 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज भरत बर्वी त्यांच्याच नावाने खरं तर संघाची ओळख आहे आणि या चेंडूवरती देखील चांगलासा फटका आपण पाहतो. सेफ प्लॅन हा चेंडू पाहायला मिळाला. सिंगल एक धावा इथे मिळाली आहे. आता खानावला सगळं विचार केलेला आहे, आता जास्त घाई गडबड करण्याची गरज मारू पाटील नाही आहे. कारण का सिंगल डबल जरी धावा आल्या तरी आपला संघ या ठिकाणी विजया समित पोहोचू शकेल. मात्र आपण पाहिलं असेल वावेगर संघ पहिल्यांदाच इथे आपण दापोली संघ इथे पहिल्यांदाच नाही स्पर्धा. अजय माने यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज. भरत बर्वी यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज लावण्यात आलेलं आहे. भरत मामा खुश झाले बघा, हसतात तिथं स्क्रीनवरती आम्ही त्यांना पाहतोय. आणि 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना लावण्यात आलेलं आहे. आणि कदाचित या ठिकाणी या जर विकेट आलं तर मॅचमध्ये सुद्धा परत संधी मिळेल. मात्र आता 9 चेंडूमध्ये गरज आहे 5 धावसंख्येची. 31 धावा लागल्या धावफलकावरती. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथं स्वागत करूया स्फूर्ती ट्रॉफीमध्ये. आजची दुसरी रात्र मात्र सुरेख चेंडू, जबरदस्त हा चेंडू टाकण्यात आलेला आहे आणि इथे मात्र डॉट बॉल इथे आलेला आहे. 8 चेंडू 5 धावसंख्येची गरज. असा मोठा सामना सोपा आहे, मात्र जर का अशी गोलंदाजी झाली तर सामना कठीण होण्यासाठी सुद्धा वेळ लागणार नाही आहे. भरत मामा यावेळेस मात्र डाव्या हस्ते टाकला हा चेंडू. पंचांनी वाईट चेंडू इथं घोषित केले. अतिरिक्त धावा या चेंडू इथे मिळाली आणि वयाल संघाने पहिला मॅच वापर पाहिलं असेल दुसऱ्या बिडिंगमध्ये तब्बल 7 ते 8 वाईट चेंडू टाकले आणि त्याच्याच मुळे त्यांना तो पराभव स्वीकारावा लागला. खरा क्षेत्ररक्षण. कैरेचे पाहुणे आमचे प्रतीकजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. प्रतीकजी पाटील, प्रदीप पाटील सर्वांचं आपण स्वागत करूया. महागुरु सत्याबाद पाहिलं असेल पाहुणे म्हणजे त्याचं असेल ना तर आपला टेन्शन खूप कमी होत आहे. आणि जेव्हा आपण पाहिलं असं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये कुठला इव्हेंट्स असू द्या, प्रत्येक सोहळा असेल तिथे आमचे महागुरु नेहमीच असतात. पॅडी संदीपजी पाटील यांचं पण इथे आगमन झालंय, कैरे गावचे आमचे आणि एक चांगले क्रिकेटपटू, त्यांचंही स्वागत आहे.
संदीपदादा पाटील आपल्या देखील आम्ही ते स्वागत. मात्र इथे सिंगल धाव या चेंडू त्याला मयूर होता. 3 षटकाचा व्यवहार करा या ठिकाणी 3 धाव संख्याच्या आता करत 33 धावा लागल्या धावफलकावरती. 1-33. आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 3 धाव संख्येची. मॅच अजून संपली नाही, मॅच अजून ऑन आहे. मॅच अजून दोन्ही संघासाठी मात्र आपण पाहिलं असेल 50-50% आहे. 6 चेंडूमध्ये नितीन दादांची 1 धाव वाचवताना आपण तो सामना पाहिलेला आहे. मयूर पाटीलने 6 चेंडूमध्ये 1 धाव करू दिली नाही, ती मॅच आपण पाहिलेली आहे. असा बऱ्याचच विक्रम आपण या रसाडी परिसरामध्ये अशा मॅच पाहिलेल्या आहेत. मात्र इथे वागेश्वरी दापोली संघाचा आता असा एक गोलंदाज इथे भरत दादा बरू तुम्हाला निवडायला लागेल. तो गोलंदाज असा पॅडी, आजच्या रात्रीमध्ये आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी द एम्पायर सलून आपले जगदीश बोराडे यांच्याकडनं एक कुपन देण्यात येणार आहे. त्यांचे आपण त्यांनाही आपण धन्यवाद देऊयात. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये काहीतरी त्यांची पारितोषिकं असतात. ते आमचे एम्पायर सलूनचे मालक जगदीशजी बोराडे यांना धन्यवाद. हा नक्कीच त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आता मात्र आज दुसरी रात्र आहे. हळूहळू आता बरेचसे पारितोषिकाला सुरुवात होईल. बरेचसे आपण पाहिले असेल या संघावरती प्रत्येकाचा प्रेम खूप चांगला आहे आणि या संघाला खऱ्या अर्थाने आपण झाली सपोर्ट करत असणार ही मंडळी. विलास पाटील आणि प्रशांत माळी यांच्याकडून आता खुश खबर आलेली आहे. दापोली संघासाठी अक्षय जर मॅच जिंकली तर 5,000 रुपये कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आपल्या संघाला देत आहेत. पॅडी, जीवन मात्रे आणि आमचे योगेशजी ढवळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. 6 चेंडू 3 धाव संख्येची गरज. मात्र पहिला चेंडू ते मात्र पाहून बघतो जमीन डगाचा फटका लोकांमध्ये चेंडू गेलेला आहे. सिंगल 1 धाव या चेंडू झाले. सिंगलच्या बरोबर 34 धावा लागल्या धाव फलकावती. आता 5 चेंडूमध्ये गरज आहे 2 धाव संख्येची. प्रेक्षकांची गरज. आता महागुरू हळूहळू इथे मैदानाकडे मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आलेत. त्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा आपण स्वागत करूया. मायबाप प्रेक्षक आहेत आपल्या परिसरामध्ये खूप चांगला सपोर्ट जे प्रेक्षक वर्ग करत असतात. आणि इथे आपण बघतो आता स्ट्रायकर एंडवरती 3 चेंडूमध्ये 9 धावांचा योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. ते रोहन लबडे विजयासाठी आता गरज आहे 2 धाव संख्येची. 5 चेंडू 2 धाव संख्येची गरज. गोलंदाज रनअपमध्ये आपण पाहिलं असेल रोहित कोंडिलकर याच्यामध्ये थोडंसं आपण पाहिलं असेल मिस्टेक पाहायला मिळाली. 15 रेड बॉलचा इशारा. योगेशजी आमचे ढवळे या ठिकाणी आहेत त्यांचं देखील आपण आणि आमचे पोलीस पाटील जीवनदादा त्यांचं देखील आपण इथे सरचे स्वागत करू. योगेशजी ढवळे आणि जीवनजी आपले देखील आम्ही स्वागत करत आहोत. 5 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 2 धाव संख्येची. या मॅच अजून आणि मॅच अजून संपली नाही आहे. मात्र एक चांगली सामना आत्तापर्यंत प्रेक्षकांना इथे पाहायला मिळतोय. रोहित या रोहित मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतो. 2 धावा त्यांना इथे वाचवायचे. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेले. चेंडूची फेकी थोडीशी आपण पाहिली तर लेट झालेली. मात्र फलंदाज आपल्या कॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. आणि आता गरज आहे 4 चेंडूमध्ये 1 धाव संख्या. स्कोर इज लेवल. सामना आता बरोबर सुटलेला आहे. भरत मामा आता या ठिकाणी अटॅकिंग फिल्डिंग लावा. 1च धाव संख्येची गरज आहे. आता चौकार षटकार वाचवण्यापेक्षा दीपक दादा सिंगल धाव रोखणं गरजेचं आहे. मात्र चेंडू शिल्लक असतील 4 गरज आहे ती 1 धाव संख्येची. आता ज्यांची उपस्थिती आपण होतो आमचे पोलीस पाटील जीवनदादा आणि योगेश दादा आमचे ढवळे यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करूया. 4 चेंडूमध्ये आता गरज आहे ती 1 धाव संख्येची. चला स्पीडअप करा. पूर्ण बराचसाच वेळ या मॅचमध्ये घेतला होता. मात्र इथे या चेंडूवरती टिपलेला हा झेल आणि संपला इथे खेळ फलंदाजा खेळ. दुसरा फलंदाज बाद झाले. आता 3 चेंडूमध्ये गरज आहे ती 1 धाव संख्येची. आपण पाहतो पॅडी अमेयजी कुरंगळे त्यानंतर आमचे योगेशजी ढवळे जीवन म्हात्रे या पाहुण्यांचं आगमन झालंय. योगेशजी ढवळे आपल्याला बेस्ट बॅट्समनसाठी इथे सायकल त्यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल आपल्याला देण्यात आलेली आहे. मी त्यांना धन्यवाद देईन. आणि इथे आपण पाहतोय मॅच अजून पण संपलेलं नाही आहे. 3 मध्ये कंपल्सरी ड्रेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे. आणि जर काही 1 धाव वाचवले ते कदाचित दापोलीच्या पाठीराखे त्यांना उचलून घेतील, खांद्यावर नाचवतील. पण ही चूक मला थोडे करतील का खानावळे संघाचे फलंदाज? हा नक्की. आणि पारितोषिक सुद्धा इथे आपण पाहिलं असेल खैरात होईल. कारण का ते वाट पाहता फक्त एकच विजय आम्हाला मिळू द्या ते वावेकर या ठिकाणी दापोली संघाला.
मात्र पाहूया अजून मॅच संपली नाही, मात्र मॅच ऑन आहे. मात्र चांगली गोलंदाजी रोहित कोंडिलकर इथे करत असताना अजून एका धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू देखील आपण इथं पाहिला असेल आणि इथे मेन विकेट जी आपण पाहिली असेल आणि इथे तिसऱ्या पंचाची मदत देखील घेतलेली क्रिटिकल सिच्युएशन आहे. मॅच मात्र रफ अँड टफ आहे ना, या अवस्थेमध्ये आलेली विकेट खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असं आता विजयाच्या दरवाजाने मात्र मित्रांनो या ठिकाणी दस्तक दिलेत की काय ते दापोली संघाच्या बाजूनं. पॅडी सगळेच आमचे दापिवली वावेघरचे सगळे सदस्य, सगळे आमचे उद्योजक मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि जर का ही एक धाव जर दिली नाही तर भरपूर पारितोषिक मिळतील मालतोड्या दापिवली संघाला. कारण 4 मध्ये 1ची गरज होती, आता 2 मध्ये 1ची गरज आहे. मॅच रफ अँड टफ झालेली आहे. रोहन लबडे आता परतलेले आहेत. यश एंटरप्राइजेसचे सर्व आहेत, थोडेसे टेन्शनमध्ये आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 4 बॉलमध्ये 10 होतात, पण 4 मध्ये 1ची आता टेन्शन आहे. 2 मध्ये आता 1ची गरज आहे. प्रेक्षकांचं पण करूया पॅडी स्वागत. दुसरी रात्र आहे आजची. आपण पाहतोय इथे स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे आणि इथे आमचे जितू सूर्यवंशी आमचे मान्यवर, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आणि अमेय कुरंगळे ज्यांनी आपल्याला ORS दिलेले आहे, प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी 2 ORSचे पॉकेट आपण देतोय ताकद येण्यासाठी खेळाडूंना, ते आमचे अमेय कुरंगळे यांनाही विनंती आहे. आणि आदरणीय सुनीलजी गोंधळी मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. खानावळे पनवेल तालुक्यातील संघ आहे, दापिवली पण पनवेल तालुक्यात, पण आपल्या जवळचे आहेत. एक रनची गरज आहे. योगेशजी इकडे या थोडे पाठीमागे. हा नक्की आता एका धावसंख्ये महागुरु इथे मजा आलेल्या मॅच मध्ये खूप चांगले मॅच आहे. इथे मात्र या चेंडू फटका बसला जातो, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणखीन एक विकेट आणि विजय आता निश्चित कोणाचा होईल. येणारी काल आणि वेळ दाखवून देणार आहे. मात्र असं वाटत नाही दापोली संघ पहिली नाईट स्पर्धा इथे खेळतो दीपक दादा, मात्र खूप चांगला खेळ आला. मात्र या ठिकाणी कोणी हारो कोणी जिंको, मात्र क्रिकेटचा विजय इथे होणार आहे. पॅडी करता दापिवली खरं तर हौशे नवशे गवशे प्रॅक्टिस पण नाहीये. BPCL आल्यामुळे सगळे कंपनीमध्ये कामाला असतात आणि सगळे अंडर 90 जे हे प्लेयर आहेत. आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर दीपक बर्वे यांना असं वाटलेलं आपल्याला घरी जावं लागतं की काय लगेच, आणि पण आता मॅच मस्त झाले. तेजस भोईर यांच्याकडून आता 2,000 रुपये श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस करतील. आणि दीपक दादा आपण पाहतोय ना, त्यांच्याकडून तेजस भोईर यांच्याकडून 2,000 रुपयाचा कॅश प्राईज. खानावळे संघासाठी मॅच सोपी होती, एकतर्फी होती. 4 मध्ये 1ची गरज होती. क्रिकेट आहे, आपण नेहमी सांगतो शेवटचा बॉल शेवटची रन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅचचं सांगता येत नाही. आणि इथे तीच परिस्थिती आपण पाहतोय. स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबे यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय मनीष स्मृती 2026 मध्ये जबरदस्त मॅच. खरं तर सोपी होती मॅच खानावळे संघासाठी. ती 4 मध्ये 1 करायची होती, आता 3 मध्ये आपण पाहतोय 3 बॉल डॉट आले, 2 विकेट आले आणि आता एकामध्ये 1. बंटी कुरेशी यांच्याकडे सुद्धा 1,000 रुपये कॅश प्राईज दिला जाईल मॅच जर जिंकली तर दापोली संघाला. मात्र मस्त मॅच झाली महागुरु. मात्र या ठिकाणी विजय मात्र क्रिकेटचा होणार आहे. नक्कीच क्रिकेटचा विजय होणार आहे. पण मॅच बघा स्वप्नामध्ये खरं तर खानावळे संघाने जर ही मॅच गेली तर 6 महिने झोप लागणार नाही. 4 मध्ये 1ची गरज होती आणि आता मात्र 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. चला या ठिकाणी स्क्वॉड मध्ये शांतता असू द्या. यश शांत बसा, आपण मॅच अजून चालू आहे. खूप चांगले मॅच. मात्र या ठिकाणी आपण नवीन रक्त आपण पाहिलं असेल या तरुण वर्ग आहे ना, त्याच्यामुळे महागुरु आपण पाहिलं असेल कुठला काय उत्साह खूप मोठा असताना रक्ताचा रक्त. मात्र 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज असताना ना इथे मात्र हा सामना आपण पाहिला असेल हाय व्होल्टेज ड्रामा आणि दापोली संघानं पहिल्या नाईट स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून इथे हा ऐतिहासिक विजयाची नोंद केलेली आहे. हार्ड लक टीम खानावळे.